अमरावती जिला कामगार सहकारी संस्था संघ ने आज जिला परिषद में ठेके के समक्ष काम के नाम पर ऑफलाइन रूप से सभी ठेके मैनेज होने का आरोप कर संबंधित अधिकारियों की जांच व प्रशासकीय कार्यवाही की मांग उठाई। अध्यक्ष माधव शेंडे और उपाध्यक्ष साहेबराव माकोडे के नेतृत्व में मुख्य कार्यपालन अधिकारी को 2 पेज का कड़ा निवेदन संस्था की ओर से दिया गया। संस्था के अन्य सभासद भी इस समय मौजूद थे। उन्होंने आरोप किया कि 10 लाख का ठेका हो या 1.5 करोड़ का, सभी में एक जैसा नियम और शर्तें लागू की जा रही है। शर्तों की आड़ में ठेके मैनेज होने का आरोप भी उन्होंने किया। प्रश्न उठाया कि एक ही शर्त छोटे बड़े सभी कामों में कैसे मान्य की जा सकती है। इस विषय में उन्होंने विस्तृत से जानकारी दी। आम्ही अमरावती जिल्हा मजूर सहकारी संस्थांचा संघ सर्व प्रतिनिधी इथे आज आलो आहोत। प्रत्यक्षात जिल्हा परिषद लघु पाटबंधारे विभाग मार्फत वेळोवेळी निविदा राबविण्यात येते, परंतु प्रत्यक्षात निविदेमध्ये नियमच्या बाहेर जाऊन नियमबाह्य अटी लावून निविदेमध्ये मॅनेज करण्याचा प्रकार सुरू आहे। सदर अटी नियमबाह्य अटीमुळे पात्र निविदा अपात्र करण्यात येते। अटीमुळे जितके लोकांनी प्रत्यक्षात निविदेमध्ये स्पर्धा केली पाहिजे त्यांना स्पर्धा करता येत नाही। या सर्व अटीच्या विरोधात आज आम्ही सीओ मॅडम, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे निवेदन देण्यासाठी जात आहोत। प्रत्येक लघु पाटबंधारे विभागामध्ये आम्ही वेळोवेळी त्यांना तक्रार केली, त्यांना सांगितलं, पण तिथे लघु पाटबंधारे विभाग हे आर्थिक व्यवहार करून लोकांकडून पैशाची वसुली करून त्यांना टक्केवारी घेऊन पात्र निविदांना अपात्र करतात, तसेच अपात्र निविदांना पात्र करून ठेवतात। म्हणून आणि जे अटी ते लावत आहेत ते प्रत्यक्षात GR मध्ये कुठेही त्याचा उल्लेख नाही की 1.5 कोटी ते 5 कोटीचे वर कामासाठी समतुल्य कामाची अट लावण्यात येते असे स्पष्ट निर्देश या GR मध्ये लिहिलेला आहे। परंतु हे 10 लाखाचे वरील कामासाठी समतुल्य कामाची अट लावतात। क्षुल्लक असे कागदपत्राचे आधार घेऊन पात्र समाजाला अपात्र करतात। ITR असो, PTRC असो, PTC असो, विनाकारांचे लोकांना त्रास देऊन गरीब मजूर सहकारी संस्थांना कामामधून वंचित ठेवण्याचा हा त्यांचा उद्देश आहे। पात्र संस्थांना आम्हाला पात्र करण्यात यावे। जास्तीत जास्त स्पर्धा जर निविदेमध्ये झाली याचा सर्व फायदा शासनाला होईल। मागील काही वर्षापासून हेच प्रकार सुरू आहे। कोटी रुपयाचा शासनाचं नुकसान हे लघु पाटबंधारे विभाग मार्फत झालेलं आहे। तरी आमचं निवेदन आहे की सरसुरसुरीत आणि पारदर्शकपणे निविदा प्रक्रिया पार पडली पाहिजे, जेणेकरून सर्वांना त्याच्यात स्पर्धा मिळेल, सर्वांना कामं मिळेल आणि जे नियमाचे बाहेरील अटी त्यांनी लावलेले आहे त्याला ती अट रद्द करण्यात यावे। आणि हे जे आता जे निविदा राबविण्यात आलेली आहे दिनांक 22/3/2025 रोजी ही निविदा प्रक्रिया रद्द करून ही निविदा फेरनिविदा देण्यात यावी अशी आमची विनंती आहे। हे सर्वपणे हे पूर्ण शासनाच्या विरोधात जाऊन हे कार्य सुरू आहे। लघु पाटबंधारे विभाग हा जलसंपदाचे शासन निर्णयावर चालते। प्रत्यक्षात जर आपण शासन निर्णयाचा जर अभ्यास केला असता तर तुम्ही पाहाल हे स्पष्ट आहे की 5 कोटीच्या वरील कामासाठी 5 कोटीच्या वरील कामासाठी समतुल्य कामाची अट लावण्यात यावी। हेही पाहू शकता तुम्ही 5 कोटीच्या वरील कामासाठी, पण हे 10 लाखाच्या वरील कामाला समतुल्य कामाची अट लावतात आणि कामे मॅनेज करतात। आणि सर्वात मोठा हे समतुल्य कामामुळे याच्यात सर्व मजूर सहकारी संस्था स्पर्धा करू शकत नाही, घाबरतात की आमच्याकडे समतुल्य कामं नाही आहे। पण प्रत्यक्षात आपण शासनाचा हा GRचाच तुम्ही जर याला तुम्ही अभ्यास केला हे पूर्णपणे हे नियमाचे बाहेर जाणून हे करू। तसेच मी तुम्हाला सांगू इच्छितो की लघु पाटबंधारे विभागाचे जे अधिकारी आहे लक्ष्मण राठोड हे प्रत्यक्षात लोकांकडून पैशाची वसुली करून त्यांना टक्केवारी घेऊन त्यांचे अपात्र निविदा पात्र करतात। हे मी तुम्हाला याचं उदाहरण देऊ शकतो। हे कागद मला वाटते आहे का त्याच्यात हे करतात आणि फक्त हेच त्यांचं आहे की आम्हाला तुम्ही हे द्या, आम्हाला टक्केवारी पैसे द्या, देवाणघेवाणचा आर्थिक व्यवहार करा तर तुमची निविदा पात्र होईल। हे पहा ही निविदा आहे। ही निविदेमध्ये हे आपल्याला स्पष्ट दिसेल, हे पॉईंट मारलेला आहे। ह्या माणसाचा हा निविदा अपात्र होणार होती, पण याच्याकडून पैशाचा व्यवहार करून याची निविदा पात्र करून प्रत्येक याच्यात हेच सुरू आहे। समतुल्य कामाची नियमबाह्य अट आहे। शासनाने कुठेही हे
अटाची कुठे नियम दिलेला नाही आहे. नियम 5 कोटीचे वरील कामापर्यंतचे आहे. 5 कोटीचे वरचे काम असेल तर समतुल्य कामाची अट लावण्यात नाही,